तर यामध्ये फॉर्मेशन ऑफ सलाइन अल्कली सॉइल, त्यामध्ये एरिड अँड सम एरिड रिजन, पुअर ड्रेनेज, हाय वॉटर टेबल, त्यानंतर ओव्हरफ्लो ऑफ सी वॉटर ओव्हरलँड, ओव्हरफ्लो होतो, त्यानंतर इंट्रोडक्शन ऑफ इरिगेशन वॉटर, त्यानंतर साल्ट्स ब्लोन बाय वाइंड, वाऱ्यामुळं जे उडतात, त्यानंतर सलाइन नेचर ऑफ पॅरेंट रॉक मटेरियल, म्हणजे जो पॅरेंट रॉक मटेरियल असतो तो असतानाच सलाइन असतो, अँड एक्सेसिव्ह यूज ऑफ बेसिक फर्टिलायझर, बेसिक फर्टिलायझर आपण जास्त वापरतो ना, अँड ह्युमिड अँड सेमी ह्युमिड रिजन. तर म्हणजे कुठं फॉर्म होतात ह्या सॉईल, ठीक आहे, किंवा सलाइन अल्कली सॉईल, मग त्यामध्ये एरिड सेमी एरिड रिजनमध्ये होतात, किंवा पुअर ड्रेनेज असतं, हाय वॉटर टेबल वगैरे वगैरे. त्यानंतर डेट्रिमेंटल इफेक्ट ऑफ सॉईल सॅलिनिटी आणि अल्कलिनिटी, म्हणजे सॉईल सॅलिनिटी आणि अल्कलिनिटीचा डेट्रिमेंटल इफेक्ट काय होतो. तर सलाइन सॉईलमध्ये बघा ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड न्यूट्रियंट, आणि दुसरा साल्ट टॉक्झिसिटी होते. आणि अल्कली सॉईलमध्ये डिस्पर्शन ऑफ सॉईल पार्टिकल, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉईल आणि अवेलेबिलिटी ऑफ प्लांट न्यूट्रियंट्स. ठीक आहे, डेट्रिमेंटल इफेक्ट होतो या गोष्टींवर. नंतर रिक्लेमेशन ऑफ सलाइन अँड अल्कली सॉईल. आता सलाइन आणि अल्कली सॉईल आपल्याला यूज करण्यासाठी आपण कशा रिक्लेम करायच्या त्या, तर पुढं बघा सलाइन सॉईल रिक्लेम करण्यासाठी मेथड दिलेले आहेत. तर त्यामध्ये पहिली मेथड कुठली तर मेकॅनिकल मेथड आहे. तर मेकॅनिकल मेथड मध्ये आपण काय करू शकतो की फ्लडिंग अँड लिचिंग डाऊन ऑफ द सोल्युबल साल्ट, म्हणजे फ्लडिंग करू शकतो आपण, आणि ज्यामुळे काय होईल की जे सोल्युबल साल्ट असतील ते लीच आउट होतील आणि ती सॉईल रिक्लेम होईल आणि कल्टिवेशनसाठी सुटेबल होईल. त्यानंतर स्क्रॅपिंग ऑफ सरफेस सॉईल स्क्रॅप आउट करायची. नंतर कल्चरल मेथडमध्ये आपण काय करू शकतो, प्रोव्हाइडिंग प्रॉपर ड्रेनेज प्रोव्हाइड करू शकतो आपण त्या सॉईलला, का तर वॉटर लॉक झाल्यामुळे तर साल्ट सोल्युबल झालेले आहेत त्यामध्ये. त्यानंतर दुसरं काय करू शकतो, टू यूज ऑफ साल्ट फ्री इरिगेशन वॉटर. तर साल्ट फ्री इरिगेशन वॉटर आपण यूज करू शकतो, जेणेकरून सोल्युबल साल्ट त्यामध्ये काय होणे सोल्युबल होऊ नये. त्यानंतर प्रॉपर यूज ऑफ इरिगेशन वॉटरचा प्रॉपर यूज करू शकतो आपण. प्लांटिंग ऑफ सोईंग ऑफ सीड इन द फ्युरो, म्हणजे फ्युरोमध्ये सीड सो करू शकतो. त्यानंतर यूज ऑफ ॲसिडिक फर्टिलायझर, ठीक आहे, सलाइन सॉईल म्हटल्यावर ॲसिडिक फर्टिलायझर आपण यूज करू शकतो. अँड यूज ऑफ ऑर्गॅनिक मॅन्युअर यूज करू शकतो. त्यानंतर प्लफिंग अँड लेवलिंग ऑफ लँड अँड रिटार्डेशन ऑफ वॉटर इव्हॅपोरेशन फ्रॉम द सॉईल सरफेस अँड ग्रोईंग ऑफ साल्ट टॉलरंट क्रॉप आपण ॲडॉप्ट करू शकतो किंवा प्लांट करू शकतो. तर या अशा मेकॅनिकल आणि कल्चरल मेथड वापरून आपण जी आपली सलाइन सॉईल आहे ती रिक्लेम करू शकतो आपल्याला कल्टिवेशन करण्यासाठी. ठीक आहे, का तर एखाद्या रिजनमध्ये जर सगळीकडे सलाइन सॉईलच असेल तर त्यांनी कल्टिवेशन कुठं करायचं, बरोबर आहे. तर त्यासाठी ऑप्शन काय आपल्याकडे, तर ती सॉईल रिक्लेम करायची. तर अल्कली सॉईल कशी रिक्लेम करायची, तर पहिलं केमिकल मेथड्स आहेत त्यासाठी. ॲप्लिकेशन ऑफ जिप्सम रिक्वायरमेंट, अल्कली सॉईल रिक्लेम करण्यासाठी जिप्सम अप्लाय करायचा. आणि रिसेंट टेस्टमध्ये जिप्सम रिक्वायरमेंटची डेफिनेशन आलेली होती. सो यूज ऑफ सल्फर वापरायचा, ॲडिशन ऑफ सल्फ्युरिक ॲसिड ॲड करायचं रिक्लेमेशन करण्यासाठी, ॲडिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर ॲड करायचं, अँड ॲडिशन ऑफ मोलॅसिस अल्कली सॉईल रिक्लेम करण्यासाठी. कल्चरल मेथड कुठल्या आहेत बघा, वॉटर मॅनेजमेंट अँड क्रॉपिंग सिस्टम आर व्हेरी इम्पॉर्टंट यामध्ये कल्चरल मेथडमध्ये. तर बघा सोल्युशन ऑफ साल्ट टॉलरंट क्रॉप अँड क्रॉप व्हरायटीज वापरायचं. देन ॲडॉप्शन ऑफ बेस्ट सुटेड कल्चरल अँड फर्टिलायझर प्रॅक्टिसेस. ठीक आहे, तर या काही ठराविक मेथड्स आहेत ज्या की आपल्याला माहीत पाहिजेत सलाइन सॉईल किंवा अल्कली सॉईल रिक्लेम करण्यासाठी. ठीक आहे, तर एन लिस्टला येऊ शकतो क्वेश्चन, किंवा राईट 2 or 3 कल्चरल मेथड्स असा क्वेश्चन येऊ शकतो केमिस्ट्रीला. त्यानंतर साल्ट टॉलरंट क्रॉप कुठले आहेत, ठीक आहे, म्हणजे आपण म्हटलो ना की सलाइन सॉईलमध्ये साल्ट टॉलरंट क्रॉप यूज करा, तर कोणते क्रॉप यूज करू शकतो आपण, तर त्यामध्ये हाय साल्ट टॉलरंट म्हणजे एकदम जास्त साल्ट टॉलरंट कुठले क्रॉप आहेत, त्यामध्ये बार्ली, सिसबॅनिया, राईस, शुगर केन, ओट्स, बर्सिम किंवा ल्युसर्न. त्यानंतर मीडियम साल्ट टॉलरंट कास्टर, कॉटन, सॉर्गम, पर्ल मिलेट, मेज, मस्टर्ड आणि व्हीट. आणि लो साल्ट
टॉलरंट क्रॉप कुठले पल्सेस, पी, सनहॅम, ग्राम, लिन्सेट किंवा सिसॅमम. तर यावर क्वेश्चन कसा येऊ शकतो की एक क्रॉप दिला जाईल आणि ते विचारलं जाईल तुम्हाला की विच ऑफ द फॉलोइंग इज अ मीडियम साल्ट टॉलरंट क्रॉप किंवा स्लो साल्ट टॉलरंट क्रॉप असा MCQ विचारला जाईल. आणि जर सेम स्ट्रेनचा जर विचार केला तर राईट द एक्झाम्पल ऑफ हाय साल्ट टॉलरंट क्रॉप किंवा लो साल्ट टॉलरंट क्रॉप किंवा मीडियम. तर लक्षात ठेवा. तर स्केल ऑफ कंडक्टिव्हिटी फॉर साल्ट टॉलरंट ऑफ प्लांट इज 0 to 2 DS per meter. म्हणजे साल्ट टॉलरन्ससाठी किती कंडक्टिव्हिटी पाहिजे तर 0 to 2 DS per meter. नो इफेक्ट ऑफ क्रॉप्स 2 to 4 DS per meter. And sensitive crop restricted 4 to 8 DS per meter. And many crop restricted 8 to 16 DS per meter. And most crop restricted 16 to 12 DS per meter. Few crops tolerant. म्हणजे त्यांनी एक हे दिलेले आहे, रेंज दिलेली आहे की 2 ते 4 DS पर मीटरमध्ये काय म्हणतो आपण 2 ते 4 DS पर मीटरमध्ये ते क्रॉपचं काही फरक पडत नाही. किंवा सेन्सिटिव्ह क्रॉप रेस्ट्रिक्टेडमध्ये 4 ते 8 वगैरे हे दिलेले आहेत, 4 कन्सेप्ट इथे दिलेले आहेत. त्यानंतर आपण फॉर्मेशन ऑफ सलाईन सॉइल बघितलं ना, वर सलाईन सॉइल का अल्कली सॉइल होते. त्यानंतर आता फॉर्मेशन ऑफ सलाईन अल्कली सॉइल आपल्याला बघायचं आहे. The salts are accumulated in some surface soils of arid and some arid region. त्यानंतर these soils are formed due to combined process of salinization, ज्यामध्ये process of accumulation of neutral soluble salt and alkalinization process whereby exchangeable sodium content is increased. म्हणजे सलाईन अल्कली सॉइल कुठं बनतात, एरिड अँड सेमी एरिड रिजनमध्ये बनतात. त्यानंतर 2 प्रोसेस कंबाईन होऊन या बनतात. त्यामध्ये पहिली प्रोसेस सलायनायझेशन आणि दुसरी प्रोसेस अल्कलायझेशन. अँड लिचिंग ऑफ सोडिक सॉइल विल रेज pH. तर जर सोडिक सॉइल म्हणजे सोडिक सॉइल जर लीच आउट झाली तर त्याचा pH वाढतो. अँड अनलेस कॅल्शियम अँड मॅग्नेशियम साल्ट्स आर हाय इन सॉइल pH. म्हणजे जोपर्यंत कॅल्शियम आणि मॅग्नेशियम साल्ट हाय नसतील सॉइलमध्ये तोपर्यंत काय होणार आहे की जे सोडिक सॉइलचे लिचिंग होणार आहे ते काय करणार तर pH रेज करणार आहे. अँड सॉइल pH इन्क्रीजेस ऑकर्स ड्यू टू रिमूवल ऑफ न्यूट्रल सोल्युबल साल्ट अँड एक्सचेंजेबल सोडियम हायड्रोलायसिस अँड शार्पली इन्क्रीज OH आयन्स कॉन्सन्ट्रेशन अँड pH रायझेस अबोव्ह 8.5. जर हाय लीच आउट जर झालं सोडिक सॉइलमधून तर काय होतं तर pH इन्क्रीज होतो. pH इन्क्रीज होतो, कितीच्या वर जातो तो 8.5च्या वर जातो. ठीक आहे. बघा इफेक्ट ऑफ प्लांट ग्रोथ. तर प्लांट सफर ड्यू टू हाय सॅलिनिटी ॲज वेल ॲज ड्यू टू हाय अल्कलिनिटी. तर सॅलिनिटी जास्त झाली त्यामध्ये अल्कलिनिटी पण जास्त झाली अँड हाय अल्कलिनिटी रिझल्टेड इन डिस्पर्जन ऑफ क्ले. म्हणजे क्ले डिस्पर्स होतो हाय अल्कलिनिटीमुळे. आणि हे सलाईन अल्कली सॉइल कशा रिक्लेम करू शकतो आपण तर सोडियम फ्रॉम एक्सचेंज कॉम्प्लेक्स विल बी रिमूव्ड अँड देन वॉशिंग ऑफ साल्ट विथ गुड क्वालिटी वॉटर. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण कुठली सॉइल बघत होतो, सलाईन अल्कली सॉइल बघत होतो. आता आपल्याला नॉन सलाईन अल्कली बघायचे, म्हणजे अल्कली किंवा सोडिक सॉइल बघायचे. तर बघा ह्याचं फॉर्मेशन कसं होतं. 3 डिस्टिंक्ट स्टेजेस इन दी इव्हॅल्युएशन ऑफ अल्कली सॉइल्स आर. पहिले सॅलिनायझेशन, दुसरी सलाईन अल्कली सॉइल आणि तिसरं अल्कलिनायझेशन ऑफ एक्सचेंज कॉम्प्लेक्स. तर ह्या 3 डिस्टिंक्ट स्टेजेस यामध्ये प्रेझेंट आहेत. त्यामध्ये सलाईन अक्युम्युलेशन इज द फर्स्ट स्टेज, म्हणजे सलायनायझेशन. साल्ट अक्युम्युलेट होतात यामध्ये. मेजर कटाईन कुठला आहे तर यामध्ये सोडियम आहे. अँड द प्रोसेस इन द फॉर्मेशन ऑफ द सोडिक सॉइल इज द रिझल्ट ऑफ, म्हणजे सोडिक सॉइल तयार होताना जी प्रोसेस आहे ती कशाचा रिझल्ट आहे तर एक्सचेंज ऑफ कटायन्स इन सॉइल सोल्युशन. सॉइल सोल्युशनमध्ये कटायन एक्सचेंज होतात विथ दोज प्रेझेंट ऑन एक्सचेंज कॉम्प्लेक्स ऑफ द सॉइल. म्हणजे सॉइलच्या एक्सचेंज कॉम्प्लेक्सवर जे कटायन प्रेझेंट आहेत ते कटायन काय होतात तर सॉइल सोल्युशनमध्ये एक्सचेंज होतात आणि त्यामुळं काय होतं की सोडिक सॉइल बनते. ठीक आहे. सॉइलचे जे सॉइलच्या एक्सचेंज कॉम्प्लेक्सवर जे कटायन प्रेझेंट आहेत ते कटायन काय होतात तर सॉइल सोल्युशनमध्ये एक्सचेंज होतात आणि त्यामुळं सोडिक सॉइल बनते. ठीक आहे. सो द कंडिशन्स विच रिझल्ट इन इन्क्रीज ऑफ सोडियम ॲडसॉर्प्शन रेट ऑफ सॉइल सोल्युशन लीड टू फॉर्मेशन ऑफ सोडिक सॉइल.
म्हणजे जी कंडिशन उद्भवते सोडियम ॲडसॉर्प्शन रेट वाढल्यामुळं सॉईल सोल्युशनमुळे, तर त्यामुळे काय होतं तर सोडिक सॉईल बनते. म्हणजे सोडियम ॲडसॉर्प्शन रेट वाढतो आणि त्यामुळे सोडिक सॉईल बनते. तर सोडिक सॉईल ऑकर जनरली इन रिलेटिव्हली लो लाईन विथ इनसफिशियंट नॅचरल ड्रेनेज. सोडिक सॉईल कुठं येते किंवा कुठं फॉर्म होते तर जिथं नॅचरल ड्रेनेज हा इन्सफिशियंट असतो. ठीक आहे. द डिस्प्लेड कॅल्शियम फ्रॉम एक्सचेंज कॉम्प्लेक्स प्रेसिपिटेट्स ॲट अ हाय पी एच. म्हणजे जे कॅल्शियम डिस्प्ले होतं एक्सचेंज कॉम्प्लेक्समध्ये, ते काय करतो तर हाय पी एच म्हणजे पी एच इन्क्रीज करतो. सॉरी, प्रेसिपिटेट होतं हाय पी एचला. अँड द प्रोसेस रिपीटेड ओव्हर लॉंग पिरियड रिझल्ट्स इन फॉर्मेशन ऑफ सोडिक सॉईल. म्हणजे हे जे होतं सॉईलचं एक्सचेंज कॉम्प्लेक्स, सॉईलचं एक्सचेंज कॉम्प्लेक्समध्ये जे कटायन आहेत ते सॉईल सोल्युशनमध्ये एक्सचेंज होतात आणि त्यामुळे सोडिक सॉईल बनते. त्यानंतर सोडिक सॉईल बनल्यानंतर SAR जो आहे तो इन्क्रीज होतो आणि त्यामुळे सोडिक सॉईल बनते. त्यानंतर ह्या सोडिक सॉईल कुठं बनतात तर इथं नॅचरल ड्रेनेज हा इन्सफिशियंट आहे आणि जो कॅल्शियम दिसतो आपल्याला एक्सचेंज कॉम्प्लेक्समध्ये तो काय होतो हाय पी एचला प्रेसिपिटेट होतो. आणि हे पूर्ण जी रिपीटेड जी ओव्हर लॉंग पिरियड जी प्रोसेस आपण जे बघतोय त्यामुळे काय होतं तर सोडिक सॉईल बनते. त्यानंतर रिक्लेमिनेशन कसं करायचं सोडिक किंवा अल्कली सॉईलचं. आतापर्यंत आपण कुठली सॉईल बघितली, रिक्लेमिनेशन ऑफ सलाईन अल्कलाईन सॉईल बघितली. आता आपण नॉन सलाईन अल्कलाईन सॉईल बघतोय आणि त्याचं रिक्लेमिनेशन कसं करायचं. द प्रॉब्लेम ऑफ सोडिक सॉईल इज हाय ESP. म्हणजे सोडिक सॉईलचा प्रॉब्लेम काय आहे तर त्याची ESP कशी आहे ग्रेटर दॅन 15 आहे, त्यामुळे त्याला प्रॉब्लेमॅटिक सॉईल आपण म्हणतोय. ठीक आहे. अँड रिप्लेसमेंट ऑफ एक्सचेंजेबल सोडियम बाय कॅल्शियम अँड लिचिंग आउट ऑफ सोडियम साल्ट्स फ्रॉम रूट झोन आर इम्पॉर्टंट. मग ESP म्हणजे काय तर एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेज, आणि तो जो एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेज आहे नॉन सलाईन अल्कलाईन सॉईलचा किंवा सोडिक सॉईलचा तो कसा आहे हाय आहे. तर आपल्याला काय करायचं तो ESP कमी करायचा. तर कसं कमी करणार आपण, जे काही एक्सचेंजेबल सोडियम आहे त्या सोडियमला कॅल्शियमने रिप्लेस करायचे आपल्याला आणि सोडियम साल्ट आपल्याला लीच आउट करायचं आहे त्यामधून त्या रूट झोनमधून, जेणेकरून ते सोडिक सॉईलचा ESP काय होणार आहे तर कमी होणार आहे. अँड यूज ऑफ अमेंडमेंट्स अँड ॲडिक्वेट ड्रेनेज अँड लिचिंग आर बेसिक रिक्वायरमेंट फॉर रिक्लेमिनेशन ऑफ सोडिक सॉईल. म्हणजे अमेंडमेंट किंवा ॲडिक्वेट ड्रेनेज आपल्याला इथं वापरायचं आहे, लिचिंग प्रोसेस वापरायची सोडिक सॉईल रिक्लेम करण्यासाठी. थोडक्यात लक्षात ठेवा की सोडिक सॉईल का प्रॉब्लेमॅटिक आहे तर त्यामध्ये ESP जास्त आहे आणि मग ESP जास्त म्हणल्यावर आपल्याला ती कल्टिवेशनसाठी सुटेबल करण्यासाठी आपल्याला तिचा ESP कमी करायचा आहे. ESP म्हणजे काय, एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेज. मग एक्सचेंजेबल सोडियम जो आहे तो आपल्याला कमी करायचा आहे. मग एक्सचेंजेबल सोडियम तो कॅल्शियमने रिप्लेस करायचा आणि तो लीच आउट करायचा रूट झोनपासून. आपली सॉईल ESP त्याचा कमी होतो आणि तो आपण कल्टिवेशनसाठी तिला सुटेबल बनवू शकतो. देन कुठले अमेंडमेंट वापरायचे मग आपण ह्यामध्ये, तर अमेंडमेंट्स यूज फॉर रिक्लेमिनेशन ऑफ सोडिक सॉईल कुठले तर सोल्युबल कॅल्शियम साल्ट वापरायचे. त्यामध्ये जिप्सम अँड कॅल्शियम क्लोराईड असेल तर रिॲक्शन विथ इक्वेशन. त्यानंतर ॲसिडवर ॲसिड फॉर्मर्स असतील, सल्फर असेल, सल्फ्युरिक ॲसिड असेल, आयर्न सल्फेट्स असतील किंवा आयर्न पायरेट्स असतील इक्वेशनमध्ये वापरायचे. त्यानंतर जिप्सम रिक्वायरमेंट म्हणजे काय, ही डेफिनेशन आली होती बघा काल टेस्टला. तर जिप्सम रिक्वायरमेंटची डेफिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे. द अमाऊंट ऑफ जिप्सम रिक्वायर्ड टू बी ॲडेड टू सोडिक सॉईल टू लोअर द ESP टू डिझायर्ड व्हॅल्यू इज नोन ॲज जिप्सम रिक्वायरमेंट. म्हणजे मिली इक्विव्हॅलंट ऑफ कॅल्शियम पर 100 ग्रॅम ऑफ सॉईल. ठीक आहे, सिम्पल आहे. तुम्हाला आत्ता मी डबल सांगितलं की सोडिक सॉईल रिक्लेम करण्यासाठी आपण काय करतो तर जे सोडियम आहे त्याला आपण कॅल्शियम रिप्लेस करतो. आणि आपल्याला काय करायचं आहे तर जे सोडिक सॉईल आहे त्याचा आपल्याला ESP कमी करायचा आहे. तर तो ESP कमी करण्यासाठी आपण काय करतो तर जिप्सम ॲड करतो. तर जिप्सम रिक्वायरमेंट तेच की जिप्समची गरज किती आहे, बरोबर आहे. मग डेफिनेशन कशी लक्षात ठेवणार तुम्ही, द अमाऊंट ऑफ जिप्सम रिक्वायर्ड टू ॲडेड टू सोडिक सॉईल. म्हणजे सोडिक सॉईलमध्ये ॲड करण्यासाठी जेवढा जिप्सम आपल्याला पाहिजे. का जिप्सम ॲड करायचं आपण सोडिक सॉईलमध्ये, टू लोअर दी ESP टू डिझायर्ड व्हॅल्यू. आपल्याला जेवढी व्हॅल्यू पाहिजे त्या व्हॅल्यूपर्यंत त्याचा ESP आणायचा आहे आपल्याला, त्याला आपण जिप्सम रिक्वायरमेंट म्हणतो. लक्षात राहील बघा जिप्सम रिक्वायरमेंट तुमच्या. मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस काय करायचे तर प्रॉपर चॉईस ऑफ क्रॉप पाहिजे, म्हणजे साल्ट टॉलरंट क्रॉप आपण सिलेक्ट केला पाहिजे. त्यानंतर ग्रीन मॅन्युरिंग ऑर्गॅनिक मॅन्युअर वापरले पाहिजेत.
देन प्रॉपर क्रॉप रोटेशन आपण केली पाहिजे. ऑप्टिमम यूज ऑफ गुड क्वालिटी इरिगेशन वॉटर. ठीक आहे. सो प्लांट ग्रोथवर ह्याचा काय परिणाम होतो अल्कली सॉईलचा. लॉस ऑफ डिझायरेबल सॉईल स्ट्रक्चर लॉस होतं. इफेक्ट ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे रिड्यूस द ड्रेनेज असेल, एरेशन असेल आणि मायक्रोवेल ॲक्टिव्हिटी रिड्यूस होते. आणि रिड्यूस द सोल्युबिलिटी अँड अवेलेबिलिटी ऑफ मॅक्रो अँड मायक्रोन्यूट्रिएंट. जे काही मायक्रो किंवा मॅक्रोन्यूट्रिएंट आहेत ते काय होतात तर रिड्यूस होतात. कळलं. सिम्पल आहे. कुठली सॉईल, नॉन सलाईन अल्कली किंवा सोडिक सॉईल. ठीक आहे. आतापर्यंत आपण काय बघितलं, सलाईन अल्कली सॉईल सुरुवातीला, म्हणजे सलाईन सोडिक सॉईल, त्यानंतर आपण सोडिक सॉईल बघितली. ठीक आहे.